घेण्याचं बाळासाहेब थोरातांचं आवाहन. जाज्वल्य देशभक्त आणि समाज क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकरांना पुण्यतिथीनिमित्त देशवासियांचं अभिवादन. असामान्य प्रतिभा आणि साहसी क्रांतिकारक असलेल्या सावरकरांचं देशासाठी अनमोल योगदान. नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच युक्रेन रशियाच्या युद्धभूमीवरून रशियानं केलेल्या भीषण अशा हल्ल्यानं युक्रेनवर मोठं संकट कोसळलंय. या संकटाच्या वेळी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे UNSC मध्ये पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. झेलेन्स्की यांनी फोनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली. रशियाने केलेल्या हल्ल्याबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. रशियाचं तब्बल 1 लाख सैन्य युक्रेनच्या जमिनीवर असल्याचं त्यांनी फोनवरून सांगितलं आणि युक्रेनमध्ये रशियाचं जे सैन्य दाखल झालेलं आहे, प्रचंड असा विध्वंस सुरू आहे आणि या सगळ्याबद्दल मदतीची अपेक्षा झेलेन्स्की यांनी केलेली आहे भारताकडे. UNSC मध्ये पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, या दोन नेत्यांमध्ये काय नेमकी चर्चा झाली, काय या चर्चेचा तपशील आहे? विलास, जर बघितलं युक्रेन आणि रशियाचं सध्या युद्ध सुरू आहे आणि युक्रेनवरती रशिया प्रचंड दबाव टाकते. एकीकडे शस्त्रास्त्राच्या माध्यमातून, दुसरीकडे तिथे बॉम्बस्फोटवरून, मिसाईलच्या माध्यमातून तिथे मोठा विध्वंस घडत असल्याची माहिती पुढे आलेली आहे. रशियाच्या या हल्ल्यामुळे युक्रेनवर मोठं संकट कोसळलंय असंही खास करून युक्रेनच्या जे अध्यक्ष आहेत युक्रेनचे झेलेन्स्की यांनी म्हटलेलं आहे. त्याचमुळे झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे फोन करून त्यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. युनायटेड नेशन सिक्युरिटी कौन्सिलमध्ये पाठिंबा द्यावा अशी त्यांनी मागणी केली आहे. सोबतच झेलेन्स्की यांनी ही मागणी केलेली आहे की नरेंद्र मोदी यांची चर्चा केल्यानंतर त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की ज्या पद्धतीनं रशियानं हे जे वर्तन केलेलं आहे, हे वर्तन जागतिक स्तरावरती आणि जागतिक पातळीवरती एका मानवी मूल्याचं हनन आहे. त्यामुळे या हल्ल्याबाबत त्यांनी सविस्तर माहिती या संवादामध्ये दिली अशी माहिती पुढे आली आहे. सोबत त्यांनी हे स्पष्ट केलं, रशियाचं जवळपास 1 लाखापेक्षा जास्त सैन्य हे युक्रेनच्या जमिनीत म्हणजे युक्रेनमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की युक्रेनमध्ये ती विध्वंस निर्माण करत आहे. युक्रेनमध्ये अनेक युक्रेनियन नागरिक जे आहेत ते दुसऱ्या देशामध्ये पलायन करत आहे. मोठ्या संख्येत रेफ्युजी निर्माण झालेले आहे आणि आजूबाजूचे देशात जे आहे जाऊन तिथे शरण घेत आहे. अशा वेळी युक्रेनच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ज्या पद्धतीने ही या सर्व घडामोडी घडलेल्या आहेत अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती युनायटेड नेशन सिक्युरिटी कौन्सिल, ज्याला म्हणजे युनायटेड नेशनच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताने खास करून युक्रेनला पाठिंबा द्यावा अशी मागणी आणि अशा प्रकारचा संवाद झेलेन्स्की यांनी मोदींसोबत साधला आहे. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर ही जी चर्चा झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत, त्यानंतर झेलेन्स्की यांनी ट्विट केलेलं आहे. ते काय म्हणतायत? मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो, त्यांना रशियाविषयी सर्व माहिती दिली. 1 लाखाहून अधिक आक्रमणकर्ते आमच्या भूमीवर आहेत. ते कपटीपणे निवासी इमारतींवर गोळीबार करतायत. आम्हाला सुरक्षा परिषदेत राजकीय पाठिंबा देण्याची विनंती आपल्याला केली आणि आक्रमकांना एकत्र रोखा असं म्हणत त्यांनी मदतीची याचना केली, मदतीचा हात मागितलाय. दरम्यान युद्धाचा आजचा 3रा दिवस आहे. या 3ऱ्या दिवशी रशियानं युक्रेनच्या कुठल्या शहरांवर हल्ला केलेला आहे. रशियानं युक्रेनच्या ज्या शहरांवर हल्ला केलाय, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय ही शहरं आहेत. कीव जी राजधानी आहे युक्रेनची, त्यानंतर चेर्निव्हिव,
सुमी, त्याचबरोबर खार्किव, ल्युहान्स, डोन्स्टेक, म्युरोपोल, खेरसोन, चर्नोबिल आणि मारियोपोल या शहरांवरती प्रामुख्यानं रशियाकडून जोरदार असा हल्ला चढवण्यात आला आणि ही एक एक शहरं ताब्यात घेण्यासाठी बलाढ्य अशी रशिया युक्रेनमध्ये घुसलेली आहे. आणि आता बघूया रशिया युक्रेन युद्धाच्या 3 महत्त्वाच्या बातम्या ज्या आज दिवसभरातल्या आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, पण बलाढ्य रशियासमोर झुकणं युक्रेननं मान्य केलं नाहीये. राजधानी कीवसह इतर काही शहरांमध्ये बॉम्बस्फोट सुरू आहेत. युक्रेनची राजधानी कीवमध्ये रशियन सैन्यानं हल्ले चढवले. कीवमधल्या निवासी इमारतींना रशियन सैन्याकडून लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे कीवमध्ये कर्फ्यू लावण्याची घोषणा करण्यात आली. तर युक्रेनमधून 1 लाखाहून अधिक नागरिकांनी स्थलांतर करायला सुरुवात केलेली आहे. रशियानं सलग 3ऱ्या दिवशी युक्रेनवर हल्ले सुरू ठेवलेत. कीव शहराजवळ रशियाचं सैन्य धडकलं. रशियाचं आक्रमण सुरू असताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाशी लढण्याचा निर्धार कायम ठेवला. रशियाशी शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवत झुकेंगे नहीचा नारा दिला. झेलेन्स्कीचं झुकेगा नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष संघर्षाच्या पवित्र्यात. बचेंगे तो और भी लढेंगे. अखेरपर्यंत लढा देण्याचा निर्धार. रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनमधल्या अनेक शहरांना लक्ष्य केलं. युक्रेनमधली अनेक शहरं रशियाच्या बॉम्ब हल्ल्यांनी भाजून निघालेत. रशियाकडून जोरदार हल्ला केला जात असतानाच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की एका वीर योद्ध्याप्रमाणे रशियाच्या समोर ठामपणे उभे राहिलेत. आणि आपल्या देहबोलीतून युक्रेनच्या सैन्याला सुद्धा स्फुरण दिलंय. युद्धाच्या पहिल्याच दिवशी ते सैनिकी वेशात रस्त्यावर उतरले. आपल्या सैन्याचा आत्मविश्वास त्यांनी वाढवला. रशियाकडून जोरदार हल्ले होत असले तरी शरणागती पत्करणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलाय. युक्रेनच्या नागरिकांना सुद्धा मातृभूमीसाठी लढण्याचं आवाहन त्यांनी केलंय. एवढंच नाही तर त्यांनी युक्रेनच्या सर्वसामान्य नागरिकांना लढण्यासाठी शस्त्रास्त्र हाती सोपवलेत. आम्ही आमची शस्त्र खालती ठेवणार नाही. ही आपली मायभूमी आहे. आम्ही आपल्या देशाचं संरक्षण करू असा संदेश झेलेन्स्की यांनी आपल्या देशवासियांना दिला. Захищаємо нашу незалежність, нашу державу. І так буде й далі. Слава нашим захисникам, слава нашим захисницям. Слава Україні! रशियाला रोखण्यासाठी त्यांनी एका बाजूनं नाटोसह सर्व जगाला आवाहन केलं. त्यातच रशियाचं सैन्य कीवच्या सीमेपर्यंत पोहोचलंय. अशा स्थितीमध्ये झेलेन्स्की यांना कीव सोडण्यासाठी अमेरिकेनं केविलवाणपणे सांगितलं. मात्र अमेरिकेचा हा एक्झिट प्लॅन त्यांनी साफ धुडकावून लावला. Зараз в мережі дуже багато з'явилось фейкової інформації, що, немов я закликаю складати зброю нашу армію і йде евакуація. Значить так, я тут. रशियानं आक्रमण केल्यानंतर जगभरातून काही प्रमाणात पाठिंबा मिळेल अशी त्यांना आशा होती. अमेरिका आणि नाटोनं हात वर केल्यामुळे सध्या तरी युक्रेन एकाकी पडल्याचं दिसून आलंय. यातून झेलेन्स्की यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून सर्व नेत्यांना अनफॉलो केलंय. आपला देश, मातृभूमी आणि देशातील जनतेसाठी अखेरपर्यंत लढण्याचा निर्धार झेलेन्स्की यांनी व्यक्त केलाय. आणि रशियासारख्या प्रबल देशासमोर एखाद्या वीर योद्ध्याप्रमाणे ते उभे राहिले आहेत. ब्युरो रिपोर्ट,
न्यूज 18 लोकमत. रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा आज ती सैन्यानं हल्ला केला. या इमारतीवर क्षेपणास्त्रानं हल्ला करण्यात आला. रशियन सैन्यानं युक्रेनच्या राजधानीवर हल्ला केला आणि शहरावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला. युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनच्या रस्त्यावर आता नागरिकांच्या कलकलाटाच्या जागी जळती वाहनं पाहायला मिळत आहेत आणि स्मशान शांतता. या वाहनांमधून युद्धाचा धूर पाहायला मिळतोय, तर सैनिकांच्या हाती जिवंत बॉम्ब लागलेले आहेत. जिकडे बघावं तिकडे उद्ध्वस्ततेच्या अनेक खाणाखुणा दिसत आहेत आणि एक भीतीचं वातावरण आहे. लोक सुरक्षित स्थळी आहेत, पण रस्त्यावर मात्र हे असं भीषण चित्र आहे. राजधानी कीव मधले हे रस्ते आहेत. कर्फ्यू नंतर युद्धाच्या झळा पाहायला मिळत आहेत. कीव मध्ये एका पोलिसांच्या कारला भीषण आग लागली. युक्रेनियन अधिकाऱ्यांनी रशियाचे काही हल्ले रोखण्यात यश मिळवलं, पण राजधानीजवळ लढाई अजून सुद्धा सुरूच आहे. kilometers from the center. It looks like no stop. A barricade. जगभरात सर्वत्र रशियावर टीका होतीये, तर युक्रेनच्या हिमतीला दाद दिली जाते. युक्रेनच्या एका सैनिकाच्या अतुलनीय पराक्रमानं तर जग थक्क झालंय. विटाली शाकून असं या शूरवीराचं नाव आहे. या तरुण सैनिकानं रशियन फौजांना रोखून धरण्यासाठी एक पूल उद्ध्वस्त करण्यासाठी स्वतःला बॉम्बसह उडवून दिलं. त्यामुळे हा पूल उद्ध्वस्त झाला आणि रशियन फौजांचा मार्ग अडवला गेला. देशासाठी सर्वोच्च बलिदान या सैनिकांनी दिलं. दरम्यान युक्रेनचे नागरिकही रशिया विरोधातल्या युद्धात उतरलेत. रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या राजधानीवर हल्ला करत अनेक ठिकाणी रशियाचे झेंडे लावले. मात्र आम्ही आमचं राज्य कुणालाही देणार नाही असं म्हणत त्यांनी रशियाचे झेंडे उतरवत त्यांचा निषेध केला. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे स्थानिक युक्रेनियन नागरिकांसोबतच वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले भारतीय विद्यार्थी संकटात सापडले. युद्ध सुरू झाल्यापासून भारतीय विद्यार्थी युक्रेनमधून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या संख्येने महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत. मुंबई घाटकोपर इथल्या भटवाडीत राहणारा जयेश सरमळकर MBBS शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेला. आता युद्ध सुरू झाल्यानं सततच्या रशियन बॉम्ब वर्षावातून कसाबसा जीव वाचून हजारो विद्यार्थ्यांसोबत जयेश सुद्धा युक्रेन पोलंड सीमेवर अडकलाय. पण तिथेही सीमा पार करण्यासाठी युक्रेन पोलिसांकडून भेदभाव होत असल्याचं जयेशनं सांगितलं. सध्या आम्ही आता युक्रेन आणि पोलंडची जी बॉर्डर आहे त्याच्या 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आम्ही इथे रात्रीच्या 12 वाजल्यापासून थांबलेलो आहे. आता जो नाही बोलता 12 तास झालेत आम्हाला इकडे उभं राहून. तर आम्हाला समजत नाही काय करावं, कारण मी इंडियन एम्बेसीकडनं पण काय नोटीस नाही येते, ना इंडियन एम्बेसीचे कोण मेंबर्स येतात. आता आम्ही हीच विनंती आहे की आमची कोणतरी मदत करावी, कारण का इकडे तुम्ही जसं मी तुम्हाला दाखवत होता किती इंडियन स्टुडंट्स आहेत. एवढे इंडियन स्टुडंट्स इथे हे आलेले आहेत, सगळे उभे आहेत रात्रीपासून. आमची हीच विनंती आहे की आमची मदत करा. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अजूनपर्यंत सगळ्यांपर्यंत मदत पोहोचली नसल्याची व्यथा रिजवान या विद्यार्थ्यानं मांडली आहे. हम 10 घंटे से अभी इंतजार कर रहे हैं इस बॉर्डर पे, लेकिन हमें कोई नहीं निकाला है. कोई ऑफिशियल, कोई भी ऑफिशियल हमसे कांटेक्ट नहीं किया. कितना संभालेंगे अपने जूनियर्स को, संभालते अब कितना संभालें. दोपहर के 2 बजे कल से निकले हैं, अभी तक कोई कांटेक्ट नहीं हुआ. इससे अच्छा तो साला मर जाते हैं हम लोग. वहीं कोई आके मिसाइल मार देता, हमें कोई माँ बाप ही नहीं है यहाँ पे, कोई पूछने वाला ही नहीं है. सिर्फ बातें हो रही है कि हाँ आपके लिए ऑफिसर खड़े हैं. कौन ऑफिसर खड़ा है? कोई नहीं खड़ा है यहाँ पे. कैसे निकलेंगे हम? शिक्षणासाठी गेलेले मालेगावचे 3 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडलेत. ऋषभ देवरे, दिशा मोरे आणि सिद्धेश बच्छाव अशी त्यांची नावं आहेत. ऋषभ हा युक्रेनमधल्या ओडेसा शहरातल्या मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये MBBSचं शिक्षण घेत असून गेल्या 5 वर्षांपासून तो तिथं आहे.
कारण बरेचसे विद्यार्थी अटकलेले आहेत, काही क्यूमध्ये आहेत, त्यांनाही फार त्रास होतोय तिथे. आपलं कोणाशी बोलणं झालं त्या संदर्भात? आमचं कलेक्टरशी बोलणं झालेले, म्हणजे त्यांचा फोन आलेला होता, ते वेबसाईट होती त्याच्यावर बोलणं झालं आणि कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी सकाळी फोन करून माहिती घेतली आणि त्यांनी पण मग धीर दिला आम्हाला की तुम्ही काळजी करू नका बुवा, असं विद्यार्थी आपले जे सुखरूप इथे भारतात आपण आणू त्यांना. तर एका या सगळ्या विद्यार्थ्यांना तिथून सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एक एक जीव वाचवण्याच्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत, पण तिथं युद्धभूमी आहे. या युद्धभूमीवरती सगळ्यांना मदत मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. गणेश दुडुम, युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्धाला सुरुवात झाली तेव्हापासून भारतातले अनेक विद्यार्थी पडले. त्यापैकी एक मावळमधला महक प्रदीप गुप्ता ही विद्यार्थिनी ओडेसा या शहरात मेडिकलचं शिक्षण घेते. सध्या महक सुरक्षित असून सातत्यानं ती आईवडिलांशी संपर्कात आहे. मात्र तिला परत मायदेशात आणण्यासाठी तिच्या आईवडिलांनी केंद्र सरकारकडे साथ घातली आहे. प्रदीप गुप्ता यांचे नातेवाईक आपल्यासोबत आहेत. ते चिंतित आहेत, परंतु त्यांची ती मुलगी ही सुरक्षित आहे. तरी पण त्यांना चिंता आहे, कारण युद्ध हे सांगू नाही शकत कुठून कुठं कसं होईल. आपण त्यांच्याशी चर्चा करू. आपल्यासोबत महक यांचे भाऊ आहेत, आपण त्यांची चर्चा करू. क्या कहेंगे किस हिसाब से आपको चिंता हो रही है? अब तक तो उस तरह तो नहीं गया है, चिंता करने वाली बात नहीं, फिर भी क्या कहेंगे किस तरीके से आप प्रयास करें को घर लाने? अब तक तो वहाँ पर कोई अटैक वगैरह इतना हुआ नहीं है. मेरी बहन ओडेसा सिटी में रहती है, यूक्रेन के जो साउथ साइड में है यूक्रेन के, तो वहाँ पर अभी तक कोई इतनी हलचल नहीं है, कोई एक्सप्लोजन, बॉम्ब ब्लास्ट वगैरह या मिसाइल अटैक वगैरह नहीं हुआ है. तो लेकिन एम्बेसी की तरफ से अभी तक ये क्लियरली नहीं बताया कि उनको हंगरी बॉर्डर पे जाना है या पोलैंड के बॉर्डर पे जाना है. और अगर जाना भी है तो कैसे जाए, उसके लिए भी कोई अभी तक अरेंजमेंट्स नहीं है. उनको सिर्फ एडवाइजरी ये मिली है कि आप कोई अपनी प्राइवेट व्हीकल करो, उसके ऊपर इंडियन फ्लैग लगा लो और उस पर लिख दो इंडियन स्टूडेंट, और आप वहाँ से ट्रैवल करो. लेकिन वो ट्रैवल भी जो है वो 10 घंटे का या 16 घंटे का रूट है. तो इन बिटवीन अगर इन बच्चों को कुछ प्रॉब्लम हो जाता है या कोई वॉर के सिचुएशन में अटक जाते हैं तो उसका कुछ हम कह नहीं सकते. तो अभी तक गवर्नमेंट की तरफ से हमको ऐसी हेल्प नहीं है कि वो खुद पिकअप करेंगे या खुद कोई अरेंजमेंट कर रहे हैं. बस अभी तक इतनी एडवाइजरी है. तो उसके कारण अभी जितने भी स्टूडेंट्स हैं, इंक्लूडिंग मेरी बहन और उसके फ्रेंड्स, वो लोग अभी सेफली उनके घरों में ही बैठे हैं और वो रुके हैं कि गवर्नमेंट की तरफ से कुछ उनको एडवाइजरी मिले. क्या कहेंगे, आपकी उनसे बात होती है? बस कैसी हो, मैं अभी बात किया था हमने. हम लोग को बहुत टेंशन हो रहा है क्योंकि वो है सुरक्षित है, मगर हमें डर लग रहा है कि कुछ हो नहीं जाए ऐसे. उसके लिए काय प्रयत्न केलेले आहेत तुम्ही तिला लवकर मिळण्यासाठी? आम्ही परराष्ट्र मंत्रालयामध्ये सुद्धा आम्ही त्याच्यावरती मेल वगैरे पुढे फॉरवर्ड केलेले आहेत. त्यांना जे आम्हाला हेल्पलाईन नंबर दिले होते त्या हेल्पलाईन नंबरवरती सुद्धा मी आमची कंप्लेंट रजिस्टर केली आहे. गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, लोणावळा. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.